जय भीम नमबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। शासकीय नर्सिंग शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 15 जुलैपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। त्या अनुषंगाने आज संपूर्ण कर्मचाऱ्यांकडून काम बंद ठेवण्यात आले आहे, तर मागण्या मंजूर न झाल्यास 18 जुलैपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा या शिक्षकांनी दिला आहे। त्यांच्या मागण्यांसाठी बक्षीस समिती व राज्य वेतन त्रुटी निवारणासाठी खुल्लर समिती नेमण्यात आली, मात्र अजूनही त्यांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न मार्गी लागला नाही। डिप्लोमा धारकांपेक्षा डिग्री धारकांवर एक प्रकारे हा अन्याय होत असल्याच्या भावना या शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत। बुलढाणा शासकीय नर्सिंग कॉलेजमधील 10 शिक्षिका संपावर गेल्या आहेत। 10 दिवसांवर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आली आहे, त्यामुळे कॉलेजमधील 100 पेक्षा अधिक नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे। नर्सिंग टीचर असोसिएशनचा विजय असो। नर्सिंग टीचर असोसिएशनचा विजय असो। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, वेतनचे विद्यावेतन वाढलेच पाहिजे, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढलेच पाहिजे। वी वांट जस्टिस। रोजी आम्ही असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र या संघटने अंतर्गत सर्व महाराष्ट्रातील महाविद्यालयातील सर्व नर्सिंग टीचर्स हा एका दिवसीय काम बंद आंदोलन आज करत आहोत। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमची जी वेतन त्रुटी बक्षीस समिती खंड 2 मध्ये ती दूर झालेली नाही। त्यानंतर दुसरी समिती गठीत करण्यात आली, खुल्लर समिती, त्यामध्ये सुद्धा आमची वेतन त्रुटी दूर झाली नाही। तर यामध्ये आमच्या या शैक्षणिक अर्हतेचं खच्चीकरण यामध्ये झालेलं आहे, आमच्यावर अन्याय या ठिकाणी झालेला आहे। आणि आजच्या रोजी आमची दुसरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे फार कमी आहे ते सुद्धा वाढलं पाहिजे। विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाची वाढ व्हावी ही दुसरी महत्वाची आमची मागणी आहे। आणि यापूर्वी आम्ही 15 आणि 16 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलं, त्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून आज आम्ही एक दिवसीय काम बंद आंदोलन करत आहोत। आज सुद्धा जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनात जाणार आहोत। मुदखेड शहरात भाजपाने नुकतेच आपली शहर कार्यकारिणी जाहीर केली असून दिनांक 16 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे पत्रकार परिषद घेऊन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली। या कार्यकारिणीमध्ये युवकांना व सर्वसमावेशक चेहऱ्यांना संधी देण्यात आली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण व भोकर विधानसभेच्या आमदार डॉक्टर श्रीजया चव्हाण व भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर किशोर देशमुख यांच्या सूचनेनुसार शहर मंडल अध्यक्ष मुदखेड रामसिंग चव्हाण यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली व नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टी मंडळ शहरच्या तर्फे कार्यकारिणी चे आदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष, आदरणीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि या भागाचे भोकरचे आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण आणि जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख यांच्या सूचनेनुसार आज सगळ्या पत्रकाराच्या समक्ष आणि भारतीय जनता पार्टी मंडळ कार्यकारिणी आम्ही घोषित करीत आहोत। तर यामध्ये समोरची रूपरेषा अशी आहे। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून गजानन रामचंद्र कमळे, दुसरे उपाध्यक्ष म्हणून राहुल देवीदास चिंतेवाड, तिसरे उपाध्यक्ष उत्तम ईश्वर गिरी, चौथे उपाध्यक्ष मधुकर भीमराव दवणे आणि पाचवे उपाध्यक्ष जयश्रीताई दिलीपराव देशमुख, सहावे उपाध्यक्ष प्रियंकाताई प्रकाश सूर्यवंशी आणि महामंत्री म्हणून जे आपण घोषित करणार आहोत प्रभाकर गोपीनाथ पांचाळ, विनोद टीकाराम चंद्रे। याच्यामध्ये चिटणीस मध्ये आहेत राजू यशवंत बारतोंडे, विजय मेटकर, शैलेश बोकेफोड, सुधाकर भाऊ सूर्यवंशी। महिला मध्ये चिटणीस मध्ये आहे सो संगीता साईनाथ गिरी, सो देवाशाल प्रभाकर पांचाळ। कोषाध्यक्ष म्हणून आपण ज्याची निवड केली आहे कालिदास जंगिलवाड। सदस्य नाही। युवा मोर्चाचं जे आहे
त्यामध्ये आपण युवा मोर्चाचे युवा शहर अध्यक्ष रामेश्वर बबनराव आबादार यांची नियुक्ती केलेली आहे। त्यानंतर आपण महिला मोर्चामध्ये प्रियंकाताई खंदारे यांची नियुक्ती केलेली आहे। सोशल मीडिया उत्तर आणि दक्षिण मध्ये शिवा तोटेवाड आणि जयदीप चंद्रे यांची नियुक्ती केलेली आहे। अनुसूचित जाती कुणाल देवीदास चौदंते हे अध्यक्ष असतील। अनुसूचित जमाती संदीप देवीदास मोरवान हे असतील। ओबीसी मध्ये संतोष गणेश सावंत यांची नियुक्ती केलेली आहे। किसान मोर्चा पृथ्वीराज शिवराज चौधरी यांची नियुक्ती अल्पसंख्यक मोहम्मद वसीम मोहम्मद रफिक यांचा आहे। आणि ह्या सगळ्यावर आणि शहरामध्ये ज्यांचा प्रभावी नेता म्हणून आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय आमदार श्रीदाताई चव्हाण आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार प्रभावी नेतेमध्ये आदरणीय माधवराव पाटील रामराव कदम यांची नियुक्ती केलेली आहे साहेबांनी। त्यानंतर संजयजी दगडू आवलवार यांची नियुक्ती केली आहे। शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून या विरोधात संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात आंदोलन केले। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवलाय। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतीकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपमानास जबाबदार असणाऱ्याने तात्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली। विधान भवनामध्ये एकेरी उल्लेख करणाऱ्या संजय शिरसाटचं करायचं काय? महात्मा बसवेश्वराच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्या संजय शिरसाटचं करायचं काय? संजय शिरसाटचं करायचं काय? महात्मा बसवेश्वर संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यात आलं आणि 15 तारखेला विधान परिषदेमध्ये इद्रिस नाईकवाडी साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला की क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत वीरशैव लिंगायत समाज बांधवांना सर्वांना त्याचा लाभ मिळणार का, असा प्रश्न त्यांचा होता। आणि त्याला उत्तर ओबीसीचे मंत्री अतुलजी सावे साहेब यांनी उत्तर देणं अपेक्षित असताना त्यांनी उत्तर न देता समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असं पूर्ण नाव असताना सुद्धा महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा जो अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व त्यांच्या पुतळ्याचा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन त्यांचा निषेध या ठिकाणाहून शिवा संघटनेच्या परभणीच्या वतीनं नोंदवत आहोत। योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे समाजाची दिशाभूल होत असून त्यामुळे आंबेडकरी चळवळी लोप होत आहेत। अशा काळात फुले आंबेडकर विचारधारा समाजाने विशेषतः तरुणांनी आत्मसात करावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी केले। ज्येष्ठ साहित्यिक आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक आणि दलित पॅंथरचे बंडखोर राजा ढाले यांच्या 7व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे राजा ढाले आणि आजच्या सामाजिक चळवळी या विषयावर प्राध्यापक शिंदे यांचे आणि बौद्ध संघर्ष समितीचे संघटक प्राध्यापक कुलवीर कांबळे यांचे व्याख्यान झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जी.बी. अंबपकर होते। सर्वप्रथम राजा ढाले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। प्रास्ताविक राजन कांबळे यांनी केले। आभार प्राध्यापक राम वाकरेकर यांनी मानले। यावेळी प्राचार्य बापूसाहेब माने, ए.पी. कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक अनंत मांडुकलीकर, डी.जी. भास्कर, प्राध्यापक किसनराव कराडे, जयपाल चावरे उपस्थित होते। आंबेडकर चळवळीचं नेमकं ध्येय काय असलं पाहिजे आणि त्याचा मार्ग काय असला पाहिजे याविषयी राजाभाऊंनी 1974 पासून ते
त्यांचं शेवटचं जी संघटना होती स्थापित केलेली फुले आंबेडकरी विचारधारा, इथंपर्यंत त्यांनी जे ज्या काही विचार मांडले त्या विचाराचा जो काही केंद्रबिंदू होता, हा केंद्रबिंदू हा सांस्कृतिक होता आणि कुठल्याही चळवळ चालवत असताना त्याची नैतिकता किंवा तिचं जे सेंट्रलायझेशन केंद्रबिंदू हा सांस्कृतिकच असला पाहिजे, हा त्यांचा विचारांचा केंद्रबिंदू असल्यामुळं त्यांचं आपण एकंदर सर्व साहित्य वाचलं तर त्या विचारांच्या साहित्यामध्ये किंवा विचारांच्या पुस्तिकांच्यामध्ये तुम्हाला बौद्ध, जसं आता अंबोपकर सर म्हणाले की बौद्ध धम्मकेंद्री चळवळ कशा पद्धतीनं पुढं गेली पाहिजे, चळवळीचे जे अनेक पैलू आहेत, मग सांस्कृतिक असतील, राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, याचा केंद्रबिंदू बौद्ध धम्म कशा पद्धतीनं असलं पाहिजे याची मांडणी राजाभाऊ वारंवार करतात आणि तीच दिशादर्शक मांडणी घेऊन पुढे जाणं हीच खरी राजाभाऊंना आदरांजली ठरेल असं मला आजच्या प्रसंगी वाटतं. धन्यवाद. जय भीम. फुले आंबेडकरी विचारधारेच्या निमित्तानं आज राजा आढाले यांचा स्मृतिदिन इथं आयोजित केला आणि खूप चांगला लोकांचा प्रतिसाद त्याला मिळाला. राजा आढाले हे मराठीतले एक अतिशय महत्त्वाचे विचारवंत लेखक, कवी, राजकीय सामाजिक हस्तक्षेप आणि सांस्कृतिक स्वरूपाचा हस्तक्षेप सांगणारा महत्त्वाचा बंडखोर लेखक होता. त्यांनी ज्या प्रकारचं लेखन केलं आणि ज्या प्रकारची वैचारिक मांडणी केली, आंबेडकरी समाजाला आणि एकूणच बहुजन भारतीय समाजाला एक नव्या दिशा देण्याच्या मोठ्या शक्यता त्यांच्या वैचारिक मांडणीमध्ये होत्या आणि गेल्या अर्धशतकातल्या महाराष्ट्रातल्या वैचारिक कामगिरीमध्ये त्यांचं एक ऐतिहासिक अशा स्वरूपाचं मोल आहे. बौद्ध परंपरेपासून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा एक मोठा प्रकल्प त्यांच्या वैचारिक लेखनामध्ये होता. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनामध्ये त्यांना अभिवादन. आणि आज देखील ज्या प्रकारच्या सामाजिक चळवळींचा ऱ्हास आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये क्षीण होत आहेत, अशा काळामध्ये फुले आंबेडकरांची विचारधारा आणि त्याचं एक औचित्य भारतीय समाजाला नेहमीच पथदर्शक आणि मार्गदर्शक ठरेल. नव्या पिढीनं आणि एकूणच समाजानं या विचारधारेच्या प्रकाशात आपल्या समाजाची वाटचाल करावी असं वाटतं. आज राजाभाऊ ढाले यांच्या 7व्या स्मृतिदिनानिमित्त हा जो प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचे जिरगे आणि वार्ताहर सम्राटचे प्रतिनिधी यांनी आपापलं प्रसिद्धी माध्यमाचं काम केल्यामुळं या ठिकाणी उपस्थितांची संख्या वाढल्यामुळं त्यांचं मी फुले आंबेडकरी चळवळीच्या मार्फत या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. महावितरण नांदेड मंडळ कार्यालयातील व नांदेड अर्बन विभागातील अन्यायकारक बदल्या प्रकरणी आज वर्कर्स फेडरेशनच्या वतीने नांदेड परिमंडळ कार्यालय समोर झोन प्रसिद्धी प्रमुख विजय रणखाम यांच्या नेतृत्वाखाली द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या द्वार सभेला वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेडरेशनच्या वतीनं द्वार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजची द्वार सभा म्हणजे कामगारांचा बुलंद आवाज करण्यासाठी आणि आमच्या मुख्य कार्यालयाला सुद्धा माहीत झालं पाहिजे आमच्या मंडळ कार्यालयातून जे काही अनियमितता झालेली आहे बदल्यांच्या कामामध्ये, चुकीच्या पद्धतीने बदल्या झालेल्या आहेत, दिव्यांग कर्मचाऱ्यांना डावलण्यात आलेलं आहे, ज्यांच्या रिक्वेस्ट नाकारलेल्या आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचा घोळ या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. म्हणून हा आमच्या द्वार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
या संदर्भामध्ये आम्ही 15 दिवसापूर्वी नोटीस दिलेली होती. त्या नोटिसीला उत्तर देण्याचं काम आमच्या प्रशासनाने केलेलं नाही. पुन्हा आम्हाला नोटीस द्यावं लागली आणि वरिष्ठांना सुद्धा आम्हाला पत्रव्यवहार करावा लागला. प्रशासनाने आमच्या कामगारावर फार मोठा अन्याय केला आहे. मागील 2-3-4 वर्षापासून मागण्या आमच्या बदल्याच्या आहेत, त्यांची बदली करण्यात येत नाही. दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत नाही आणि त्यांच्या मनासारख्या बदल्या, यांच्या मनासारखं झालं की त्यांच्या मनासारख्या मात्र बदल्या केलेल्या आहेत. अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या बदल्या झालेल्या आहे आणि कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे. आमच्या महावितरणाचे 514चं परिपत्रक काढलं आहे. या 514च्या परिपत्रकाचा नियमभंग झालेला आहे. नियम बाह्य पद्धतीने बदल्या करण्यात आलेल्या आहे. त्या संदर्भामध्ये हा आवाज उठवण्यासाठी शासनाला आमची दखल घ्यावी लागेल आणि हा आवाज आमचा कोणी दाबू शकणार नाही. लाल बावट्यांचा आवाज आहे, हा आवाज कोणी मोडू शकत नाही. आमचं हे आंदोलन संवैधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने असल्यामुळं आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आज रोजी आम्ही जो द्वारसभा घेत आहोत त्याची आम्ही माहिती 15 दिवस अगोदर दिलेली आहे. 15 दिवस अगोदर दिल्याच्या नंतर देखील त्याच्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही, अन्यथा आम्हाला चर्चेला बोलवलं नाही. मुळामध्ये कसं असतं, आम्ही जिथले कोणते पण आंदोलन ज्यावेळेस करतो त्याची पूर्वकल्पना आम्ही 15 दिवस देतो. आज कर्मचाऱ्याच्या बदल्याहून 15 दिवस झाले, काही लोक जॉईन झालेले नाहीत, त्यांनी कसं करावं? आणि जे जॉईन झाले नाही त्यांची पगार नाही होत. आणि काही जणांना असे म्हणजे विचार करता की बाबा आपली काहीतरी मॉडिफाईल होईल, काहीतरी होईल, चुकीच्या पद्धतीने झालेला आहे, साहेब काहीतरी त्यामध्ये बदल करतील, पण असं काही दिसून येत नाही. त्यांचे पगार अब्सेंटी पडायले, त्यांचे पगार निघत नाही. बरेच कर्मचारी अजून ते याच्यामध्ये जे बदल्या आहेत, विनंत्या बदल्या, HR जे UDC आहेत त्यांचे बदल्या केलेले नाहीत, अकाउंटवाल्यांचे बदल्या केलेले नाहीत, ऑपरेटरचे जे पर्सेंटेज करायला पाहिजे त्या पर्सेंटेजनं बदल्या झालेले नाहीत, लाईन स्टाफच्या बदल्या राहिलेले आहेत. आणि काहीला नियम लावतात की 1 वर्षाचं नाही होत, काहींना तर वर्षांमध्ये करता, काहीची वर्षाची रेकॉर्ड नसळी बदल्या करता. म्हणजे हा नियम काय, नियम कुठला नियम घेणं तुम्ही काय करता हे आम्ही त्यांना विचारणार आहोत. आणि जोपर्यंत आमचे कामं पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार. प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने कालपासून काम बंद आंदोलन केले असून नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास 550 परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियमातील लिंगभेद निर्माण करणारे स्त्री पुरुष प्रमाण 80-20 वगळण्यात यावे, कोविड काळात दिलेल्या सेवेचा भत्ता त्वरित देण्यात यावा आदी मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिचारिकांचे हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. अरे अशा सरकारचं करायचं काय? नर्सेस एकजुटीचा, नर्सेस हमारी युनियन, नर्सेस एकजुटीचा, नर्सेस एकजुटीचा. अरे कोण म्हणते देत नाही? कोण म्हणते देत नाही? कोण म्हणते देत नाही? या जुलमी सरकारचं करायचं काय? नर्सिंग एकजुटीचा, महाराष्ट्र परिचारिका एकजुटीचा, एक है तो सर, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला आणि सर्व या राज्यकर्त्याला सांगू इच्छितो की आमच्या जे मागण्या आहेत हे का मागण्या नव्याने नाहीत, प्रलंबित मागण्या आहेत. ज्या मागण्या मागण्याचा पाठपुरावा आम्ही 7 वर्षापासून आमची संघटना करत आहे. हे शासन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आम्ही 15 दिवस अगोदर शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या मागण्या हे मान्य करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे, काम बंद आंदोलन करणार आहे. दिनांक 15 आणि 16 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन होते शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, परंतु शासनाने त्या धरणे आंदोलनाला सुद्धा काहीच दाद दिलेली नाही, केराची टोपली दाखवली. परत दिनांक 17 तारखेपासून काम बंद आंदोलन सर्व GMC महाराष्ट्रभर, सर्व GMC म्हणजे जे पासून जे नागपूरच्या IGMC पर्यंत महाराष्ट्राचे परिचारिका संघटना यांच्या नेतृत्वाखाली सर्व परिचारिका या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. आणि आज दुसरा दिवस आहे. जर आज बी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही रुग्णसेवा करायला तयार आहे. शासनाने आमचा अंत बघू नये आणि आमच्या मागण्या आजच्या त्याने आज अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. हसन मुश्रीफ साहेबांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे, आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि रुग्णसेवा करण्याला आम्हाला उद्यापासून मोकळीक करावी. आमचा अंत बघू नये. जर आजच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन 100% होणार म्हणजे होणार, हे शासनाला आमचा इशारा आहे. मी केशव जिंकलवाड, महाराष्ट्राचे परिचारिका संघटना सचिव या पदावर कार्यरत आहे, GMC नांदेड.
मी प्रतिभा वागदरीकर, अध्यक्ष महाराष्ट्र परिचारिका संघटना शाखा नांदेड. आमच्या 3 मागण्या आहे सध्या. 1 नंबरवर आहे वेतन त्रुटी, 7व्या वेतन त्रुटी दूर करा. त्याच्यानंतर कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे. आणि तिसरी मागणी आहे पदनाम भरती, पदनाम चेंज झालं पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज व समविचारी संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सकल मराठा समाज व समविचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. आज या ठिकाणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिजाऊ फुले शाहू आंबेडकर विचारधारा महाराष्ट्रभर नाही तर जगामध्ये पोहोचवण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, ज्यांनी वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचं काम केलं, असे आमचे मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जे 2 दिवसाखाली या ठिकाणी निंदनीय अशा पद्धतीचा हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जवळपास 30 वर्षापासून संभाजी ब्रिगेडचं काम प्रवीणदादा गायकवाड हे करत असतात. पुरोगामी चळवळीचे ते एक खंदे समर्थक आहेत. त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला करणं म्हणजे हे एक मुद्दामून या ठिकाणी केलेलं षडयंत्र या ठिकाणी दिसत आहे. गेल्या 2014 ते 2019 या काळामध्ये या ठिकाणी दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, पानसरे असतील, या पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि खरा इतिहास सांगण्यासाठी घराघरामध्ये पोहोचण्याचं काम करणाऱ्या या प्रबोधनकारांची हत्या या ठिकाणी मागे या ठिकाणी झाली. त्याच पद्धतीचं पुन्हा आणखी करायचं की काय अशा पद्धतीची शंका या मनोवादी लोकांकडून या ठिकाणी दिसत आहे. आमचं एकच म्हणणं आहे, संभाजी ब्रिगेड हे आज्ञामूळ आहे. आम्ही आज्ञामूळ हे शांत बसलेलं असते. त्याला जर कोणी डवचलं तर त्याच्या मागे लागून त्याचं पूर्ण त्याला काय करते काय नाही हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. आम्हाला या ठिकाणी यांनी डवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याचा बदला कशा पद्धतीनं घेऊ काय नाही हे आमचं ठरलेलं आहे. त्या पद्धतीने 100% आम्ही या ठिकाणी हे बदला घेणार म्हणजे घेणार एवढं या ठिकाणी सांगतो. शाहू फुले आंबेडकर चळवळीचे आमचे मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड यांना 13 तारखेला भ्याड हल्ला करण्यात आला. पण दीपक काटे हा कोण आहे, त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे सगळ्यात विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या माणसाला मचं रा कळत नाही त्या माणसाने काहीतरी कृत्य करावं ही निंदनीय गोष्ट आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि काहीतरी चांगल्या करणाऱ्या माणसाला जी चळवळ चांगली करते, ज्याच्यामध्ये कृषी असो शिक्षण असो सगळ्या क्षेत्रामध्ये युवकांना मार्गदर्शन करते, त्या माणसाला कुठंतरी पाठीमागे खेचण्याचं काम हे सरकार करत आहे. कारण आता विधिमंडळाचा काल तुम्ही बघितला असाल. कारण कसं आहे की काही राहिलंच नाही, म्हणजे विधिमंडळसुद्धा हे पोरखेळ आणि गुंडाचं राज चाललेलं आहे. हे मला आवर्जून सांगायचं आहे की हे काय करते सरकार. म्हणजे खरंच चांगलं काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काहीतरी कुठंतरी वेटीस धरून हे असं काम करण्याचं काम करत आहात, हे मला सरकारला प्रश्न विचारायचं. आणि एका दिवसात जामीन देता तुम्ही, एका दिवसात जामीन देताना आम्ही काम केले आतापर्यंत, आमचे केसेस चांगले जे चळवळीमध्ये काम केलं आमचे केसेस आतापर्यंत खतम झाले नाही. म्हणजे सरकार कुठंतरी मनुवाद्याला म्हणजे या मनुवाद्या प्रकारचं काम करत आहे असं मला म्हणायचं येतं. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज व सर्व समविचारी संघटनांतर्फे या ठिकाणी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विचार मांडत असताना मनुवाद्यांकडून नेहमीच डावे विचारसरणीच्या पुरोगामी विचारसरणीच्या अनुयायांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी नेहमीच आपण पाहायला गेलं तर कुठेतरी डावलण्याचं काम, यांना दाबण्याचं काम, त्यांच्या विचारांना दाबण्याचं काम कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये सातत्याने या सरकारच्या काळात होताना
होताना आपण पाहिलेलं आहे। आणि आज प्रवीणदादा गायकवाडांवरती झालेला हा हल्ला दादांवरती झालेला हल्ला नसून हा समविचारी संघटनांमध्ये महापुरुषांचे विचार या महाराष्ट्रात रुजवणाऱ्या प्रत्येक अनुयायांच्या विचारावरती झालेला हा हल्ला आहे। आणि या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये समविचारी संघटनांना जे या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वर त्यांच्या गदा आणू नये म्हणून या ठिकाणी आज सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। जनसुरक्षा विधेयक म्हणजे अघोषित आणीबाणी असून सदर विधेयक रद्द करावे, अन्यथा जनसुरक्षा कायद्याचा अर्बन नक्षलवादी म्हणून प्रवीणदादा गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पुरोगामी चळवळीच्या नेत्यांना संरक्षण द्यावे या मागणीसाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। फुले शाहू आंबेडकर यांनी लोकशाहीचा पाया रचला आहे, त्यांनी देशात लोकशाही प्रस्थापित केली आहे। मात्र भाजप सरकार लोकशाही विरोधी व पुरोगामी विचार मांडणाऱ्या विविध पक्ष संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहेत। ही बाब निंदनीय आणि लोकशाहीला धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी तानाजी गोंधळी, संतोष ढवण, पूजा सुतार, विद्या शिंदे, दिनकर कांबळे, अनिकेत कांबळे, पांडुरंग चौगुले उपस्थित होते। महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक जे घोषित केलेला आहे, जो नवीन कायदा आणलेला आहे, हा अघोषित आणीबाणीचा कायदा आहे असं माझं मत आहे। त्यामुळे या कायद्याचा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो। मुळात हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम 19ला छेद देणारा आहे। भारतीय राज्यघटनेनं जे नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा दिलेले अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारावर गदा आणणारा हा कायदा असल्याने महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी या कायद्यावर सही करू नये अशी आमची ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं मागणी आहे। दुसरी गोष्ट, प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही दिवसापूर्वी कट्टर धर्मीयांनी जो हल्ला केलेला आहे त्याचा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जो जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे हे जर तुम्हाला रद्द करता येत नसेल तर या कायद्याचा अर्बन नक्षली म्हणून गुन्हा, पहिला गुन्हा प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि महाराष्ट्रामध्ये यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र राज्य आहे। परंतु या राज्यामध्ये पुरोगामी विचारसरणीची जी मंडळी आहेत त्यांच्यावर यापूर्वी देखील हल्ले झालेले आहेत। त्यामध्ये गोविंदराव पानसरे साहेब असतील, दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, अशा पद्धतींच्या जे पुरोगामी विचाराची जी लोक आहेत त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत। आणि तशाच प्रकारचा हा हल्ला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर केलेला असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जे पुरोगामी विचाराचे नेते, कार्यकर्ते, संघटना जे आहेत त्यांच्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं अशी मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं मागणी करतो। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असताना केवळ जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे। आयटी क्षेत्र झाल्यास हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे। याचा फायदा स्थानिक युवक युवतींना होणार आहे। आयटी पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित असून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। आयटी पार्कसाठी सुमारे 200 एकर जागा वितरित करण्यात येईल का असा प्रश्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला। कोल्हापूरच्या आयटी पार्क आणि हद्दवाढी संदर्भात आज आमदार क्षीरसागर यांनी लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले।
अध्यक्ष महोदय, आपल्या देशाला जगामध्ये 1 नंबर हे 2047 साली नेण्याचं स्वप्न सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पाहिलेलं आहे। यासाठी केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केलेली आहे, तर राज्यामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना केलेली आहे। अध्यक्ष महोदय, मित्राच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली। ती फाउंड्री, टेक्सटाईल, ॲग्रिकल्चर, IT आणि टुरिझम या 5 सेक्टरमध्ये घेण्यात आली। अध्यक्ष महोदय, मित्राच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन जो आखलेला आहे, महास्ट्राईड प्रकल्प आपण आखलेला आहे, त्याचं नागपूरला IIM ला उद्घाटन देखील झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, महास्ट्राईड प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवताना IT क्षेत्राशी संबंधित असणारा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केलेलं आहे। आणि या डेटा सेंटर सोबतच IT क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्यास IT क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल। अध्यक्ष महोदय, माझे या ठिकाणी 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये आरोग्य आणि कृषी विभागाची जागा आहे, जी IT सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी या ठिकाणी आहे। गेले अनेक दिवस हा प्रस्ताव या ठिकाणी पडून आहे, पण याचा कुठला निर्णय झालेला नाही आहे। अधिवेशन संपल्या तातडीनं या ठिकाणी पहिल्याच आठवड्यात या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे, ही बैठक घेऊन कोल्हापुरात IT क्षेत्रासाठी किंवा IT पार्कसाठी 200 एकर जागा या ठिकाणी वितरित करण्यात येईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की गेल्या 82 वर्षामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळं या ठिकाणी IT ने विविध सेक्टरला कुठल्याच सेक्टरला जागा मिळत नाही, त्यामुळे हद्दवाढ देखील तातडीनं करण्यात येईल का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी कोल्हापूर येथील शेंडा येथे IT पार्कची मागणी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा यांनी 4/10/2023 आणि 1/4/2025 रोजी बैठक घेऊन या संदर्भात जे कलेक्टरला निर्देश दिलेले आहेत, यापैकी अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण मागणी केलेली आहे 34.76 हेक्टर एवढी जमीन ही आपण मागितलेली आहे। ही जमीन, सदर जमीन ही कृषी विद्यापीठाची आहे आणि कृषी विद्यापीठांची मागणी आहे की याच्या जागी आम्हाला दुसरी जमीन देण्यात यावं। मी थोडंसं आपल्याला माहिती देतो। थोडक्यात 3 ते 4 तालुक्यातली जागा त्यांना दाखवलेली आहे, परंतु त्यांना जी सांगरूल या तालुका करवीर येथील गट नंबर 2021/1 ही जागा 39 हेक्टर ही त्यांना आवडलेली आहे आणि सदर जागा ही फॉरेस्टची असल्यामुळे त्याला डिफॉरेस्टेशन करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। म्हणून कलेक्टर साहेबांकडे आपण MIDC मार्फत ते प्रस्ताव पाठवणार आहे की ही जागा त्यांना देण्यात यावं आणि त्याला मी बोलतो बैठक घ्या ना मंत्री महोदय एक बैठकीचं आयोजन करा आणि तुम्ही पुढे जाऊया आपण। काय म्हणजे वेळ जातोय। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।